जो है सर एक मिनिट सर लेफ्ट साइड का वहाँ जा रहे हैं हम लोग ज्या तिकडे जातोय आपण तो तिकडचे पण पाहणी करू तो लवकरच खुला करता येईल आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा प्रोमेनाडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलच्या जे रिक्लेम केलेलं आहे तिथे 200 एकर मध्ये मोठं गार्डन होतंय म्हणजे ग्रीन पॅच तयार होतोय आणि आपण जे रेसकोर्स जी महालक्ष्मी रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे 120 एकर ती घेतली आणि रेसकोर्स आणि हा प्रोमेनाड जो आहे हा मिळून हा 200 म्हणजे असं एकंदर 320 एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हा प्रकल्प होईल अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठं एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच याचा बेनिफिट होईल। सर उद्घाटन कधी होईल सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे। नाही उद्घाटन आपण ती बाजू बघायला चाललोय आपण तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कम्प्लीट करून सुरू करू। आता आपण तिथे बघा त्या साईडला आपण बघतोय आता तुम्ही तिथेही याल तर ते बघून आपण त्याचं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट होऊन जाईल। साधारणपणे किती टक्के काम आता पूर्ण झालंय आणि कधी नाही अरे बाबा 95% पूर्ण काम झालेलं आहे किती टक्के बाबा वेलार असू कुठे गेले सर कोस्टल रोडचं हा सर 90% काम हा तिकडचं पहिला उद्घाटन तर करू शकतो। हा मुंबईकरांसाठी कधी हा उपलब्ध होईल खरं तर पंतप्रधान मोदींचं असं उद्घाटन होणार होतं आता आपण जातोय तिथे आता हा तुमचा आपण जे रिक्लेम एरियावर आहे आणि याच्यावर पूर्णपणे गार्डन होतं त्यामुळे कोस्टल हायवे फक्त नाहीये हा कोस्टल हायवे बरोबर जवळपास 300 एकरापेक्षा जास्तीचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क हा दोघांना कनेक्ट होतोय अंडर याच्यामधून एक टनेलच्या माध्यमातून त्यामुळे हे एक कोस्टल बरोबर गार्डन पण लोकांना देण्याचं सगळ्यात मोठं गार्डन आपण तिकडे भेटूया सर हिंदी सर एकड़ का एरिया ऐसा है जो रिक्लेम किया हुआ उस पर गार्डन बनेगा और जो महालक्ष्मी रेसकोर्स का एरिया है उसमें से 120 एकड़ जमीन इस गार्डन के लिए ली हुई है मतलब है टोटल 320 एकड़ का बड़ा मुंबई सेंट्रल पार्क होगा। सिर्फ कोस्टल हाईवे नहीं ये लोगों के लिए ये उनके जीवन में बहुत बड़ा आनंद देने वाला एक बहुत बड़ा ऑक्सीजन पार्क होगा। ये हमारे ओपन जो लैंड है ओपन गार्डन्स है इसको हम लोग बढ़ा रहे हैं क्योंकि ये पोल्यूशन हो या पर्यावरण हो इसका जो बैलेंस रखना है और बच्चे से लेके आगे भी सीनियर सिटीजन तक ये पूरे सभी लोगों को इसका फायदा होगा। एक बहुत बड़ा मुंबई का एक सेंट्रल पार्क के माध्यम से बहुत बड़ा प्रकल्प लोगों को बहुत बड़ी राहत देगा। सर सेंट्रल पार्क का विरोध करने वाले जो लोग हैं उनको आप क्या कहना चाहेंगे? सेंट्रल पार्क का विरोध क्या सेंट्रल पार्क में कोई बांधकाम नहीं होगा सिर्फ गार्डन होगा लेकिन वो गार्डन इंटरनेशनल लेवल का होगा और वहाँ पर रेसकोर्स को भी रखा है और सभी ये आम लोगों के लिए बाकी वहाँ कोई प्रकल्प नहीं है। लोग जाए बच्चे खेले वहाँ पर कूदे सब जगह एंजॉय करें एंटरटेनमेंट करें सब करें। तो कोस्टल रोड का काम कितना पूरा हो गया उद्घाटन कब तक? ये अब वहाँ जा रहे हैं हम उसको स्टार्टिंग पॉइंट पे वहाँ देखते हैं और